जेलमध्ये पुरुषच पुरुषावर लैंगिक अत्याचार करतात, हे खरं आहे का? जर खरंच असं घडत असेल, तर त्यामागचं कारण काय आहे? जेलमध्ये मोबाईल आत कसे पोहोचतात? कैदी तुरुंगात बसूनच बाहेर खून आणि खंडणीसारख्या गुन्ह्याचे आदेश कसे देतात? काही कैद्यांना व्ही-आय-पी ट्रीटमेंट का मिळते? आणि भारतीय तुरुंग व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार नक्की किती खोलवर रुजलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जेलमधल्या अशाच धक्कादायक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. एखादा कैदी जेलमध्ये गेला म्हणजे तो गुन्हे करायचे थांबेल असं सर्वसामान्यांना वाटत असतं. पण वास्तव अनेकदा याच्या अगदी उलट असतं. काही कुख्यात गुन्हेगार आणि गँगस्टरसाठी कारागृह ही शिक्षा नसून त्यांच्या टोळीचं सुरक्षित मुख्यालय बनतं. मुंबईचं आर्थर रोड जेल, तळोजा जेल आणि दिल्लीचं तिहार जेल ही त्याची काही चर्चित उदाहरणं आहेत. 1990च्या दशकात आर्थर रोड जेलमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अमर नाईक यांच्या टोळ्यामध्ये सतत संघर्ष होत असे. हाणामाऱ्या, धारदार शस्त्रांनी हल्ले आणि हत्यासारख्या घटना तिथे वारंवार घडत होत्या. 2023 मध्ये दिल्लीच्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या तिहार जेलमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुऱ्याची प्रतिस्पर्धी गोगी गँगच्या सदस्यांनी हत्या केली. या घटनेने तुरुंगाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा केले. त्याचप्रमाणे आर्थर रोड जेलमध्येही कैद्यावर जीवघेणे हल्ले झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मोठे गुन्हेगार जेलमध्ये गेल्यावरती सामान्य कैद्यासारखे राहत नाही. ते तिथे स्वतःचं नेटवर्क तयार करतात. त्याला स्थानिक भाषेत भाईगिरी असं म्हटलं जातं. काही प्रमाणामध्ये तुरुंगात बसूनही खंडणी, धमक्या आणि इतर गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. उदाहरणार्थ, छोटा राजनचा साथीदार डी.के. राव याच्यावर तळोजा जेलमधून खंडणीचं रॅकेट चालवल्याचे आरोप झाले होते. तर पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया याच्यावरही तुरुंगात गुन्हेगारी नेटवर्क चालवल्याचे आरोप केले गेलेले आहेत. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे काही वेळा जेल ही नव्या गुन्हेगारांसाठी भरती होण्याची जागा बनते. किरकोळ गुन्हेगारात अडकलेले काही कैदी स्वतःच्या सुरक्षेसाठी मोठ्या टोळ्यामध्ये सामील होतात आणि पुढे ते सराईत गुन्हेगार बनतात. आणि म्हणूनच जेलला अनेकदा गुन्हेगारांचा दुसरा अड्डा असं सुद्धा म्हटलं जातं. जेलमधली सगळ्यात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पुरुष कैद्यावर होणारे लैंगिक अत्याचार. अनेकांना वाटतं की अरे पुरुष आहे, तो स्वतःचा बचाव करेल, पण वास्तव असं नाही. जेलमध्ये अनेक वेळा पुरुषावरही लैंगिक अत्याचार होतात. पण हे अत्याचार फक्त लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही होत. समोरच्याला घाबरवण्यासाठी, त्याच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी असे प्रकार केले जातात. विशेषतः नवीन आलेले कैदी, कमी वयांची मुलं आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेले कैदी हे अशा टोळ्यांच्या निशाण्यावर असतात. 2022 मध्ये दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एक 22 वर्षाच्या कैद्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप झाला होता. एवढंच नाही, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाला सुद्धा घ्यावी लागली होती. तसंच 2015 मध्ये जावेद नावाच्या एका 18 वर्षाच्या कैद्याने तिहार जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पकडल्यानंतर त्याने न्यायालयात सांगितलं की जेलमध्ये त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार होत होते. अशा प्रकरणामुळे फक्त शरीरावर नाही तर मनावरही खोल जखमा होतात. अनेक कैदी भीतीपोटी तक्रारच करत नाहीत. काही जण नैराश्यात जातात तर काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारतात जेलमध्ये पुरुष कैद्यावर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अमेरिकेसारखा वेगळा कायदा नाही. त्यामुळे अनेक प्रकरणं बाहेरच येत नाहीत. जेलमध्ये मोबाईल फोन, ड्रग्ज किंवा धारदार शस्त्र आत कशी पोचतात हा प्रश्न अनेकांना पडतो. पण याचं उत्तर ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. कारण ही तस्करी 1-2 लोकांची नसते, तर त्यामागे पूर्ण नेटवर्क काम करत असतं. काही कैदी मोबाईल फोन आपल्या शरीरात लपवून जेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत जितकी धोकादायक आहे, तितकीच वेदनादायक सुद्धा आहे. 2024 मध्ये बंगळुरूच्या परपन्ना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याच्या शरीरातून टेपमध्ये गुंडाळलेले 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तर पंजाबमधील लुधियाना जेलमध्येही अशाच प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
अनेकदा रात्रीच्या अंधारात जेलच्या उंच भिंतीवरून टेनिस बॉल किंवा प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये मोबाईल, सिम कार्ड आणि ड्रग्ज फेकले जातात. ही समस्या इतकी वाढली की लुधियाना जेलमध्ये अशा वस्तूवर लक्ष ठेवण्यासाठी AI कॅमेरे बसवावे लागले. गुन्हेगारांसाठी जेलमध्ये मोबाईल म्हणजे जिवंत राहण्याचं हत्यार, कारण त्याच मोबाईलवरून बाहेरच्या साथीदारांशी संपर्क ठेवला जातो, साक्षीदारांना धमक्या दिल्या जातात, खंडणी मागितली जाते आणि काही प्रकरणामध्ये बाहेर गुन्हे करण्याचे आदेशही दिले जातात. उत्तर प्रदेशमधील बरेली जेलमध्ये एका आरोपीने तुरुंगातूनच इंस्टाग्राम लाईव्ह करून "मी इथे मजेत आहे" असं म्हटलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेल प्रशासनावर मोठी कारवाई सुद्धा करण्यात आली होती. आता प्रश्न येतो, जेलमध्ये शस्त्र कुठून येतात? अनेक कैदी जेवणाच्या स्टीलच्या ताटांचे तुकडे, चमचे किंवा लोखंडी वस्तू घासून त्यापासून धारदार शस्त्र तयार करतात. टिल्लू ताजपुऱ्याच्या हत्येमागे अशाच प्रकारच्या बनावट शस्त्रांचा वापर झाल्याचं तपासात समोर आलं होतं. या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून बॉडी स्कॅनर, मेटल डिटेक्टर, एक्स-रे मशीन, CCTV कॅमेरे, उंच भिंती आणि कडक तपासणी असे अनेक उपाय केले जातात. पण गुन्हेगारही सतत नवनवीन मार्ग शोधत असतात. त्यामुळे हा लपंडाव आजही पूर्णपणे थांबलेला नाही. जेलमधल्या अनेक समस्याचं मोठं कारण म्हणजे भ्रष्टाचार. नियम सगळ्यासाठी सारखे असतात, पण अनेक वेळा पैशाच्या जोरावर काही कैद्यांना वेगळीच वागणूक मिळते. गरीब कैद्यांना कठीण परिस्थितीत राहावं लागतं, तर पैसा आणि राजकीय ताकद असलेल्या कैद्यांना मोबाईल, चांगलं जेवण, वेगळी खोली आणि इतर बेकायदेशीर सुविधा मिळवल्याचे आरोप अनेक प्रकरणामध्ये झाले आहेत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ललित पाटील प्रकरण. ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक झालेला ललित पाटील याने पुण्यातील येरवडा जेल आणि ससून रुग्णालयातील व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आणल्या. तपासानुसार खोट्या वैद्यकीय कारणांचा आधार घेत तो जवळपास 9 महिने ससून रुग्णालयात राहिला. आरोप असेही झाले होते की त्या काळात तो रुग्णालयातूनच आपलं ड्रग्जचं नेटवर्क चालवत होता. एवढंच नाही, तर पोलीस कारवाई दरम्यान तो पळूनही गेला. या प्रकरणात काही अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्यात आली. या घटनेतून एकच गोष्ट स्पष्ट होते, जेलमध्ये भ्रष्टाचार फक्त खालच्या स्तरावर असतो असं नाही. काही प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत त्याची साखळी पोचल्याचे आरोप सुद्धा झालेले आहेत. म्हणूनच जेलमध्ये सगळेच कैदी सारखं आयुष्य जगतात असं अजिबात सुद्धा नाहीये. काही गाजलेल्या प्रकरणावरून असं दिसून आलं आहे की पैसा आणि ओळखीच्या जोरावर काही लोक नियमांनाही वाकवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेल म्हणजे चित्रपटात दाखवतात तसं ठिकाण नाही. तिथे गेल्यावर आयुष्य बदलून जातं. त्यामुळे आयुष्यात कधीही असा गुन्हा करू नका ज्यामुळे तुम्हाला जेलची हवा खायला लागेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.